प्रत्येक निवडणुकांच्या नंतर ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा मुद्दा चर्चेला जातो. केंद्रात यूपीएची सत्ता असताना भाजपकडूनही सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न विचारले जात होते. मात्र 2014 नंतर सत्ता परिवर्तन झाले आणि भाजप गप्प बसला तर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी त्याच ईव्हीएमवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग सत्ता केंद्र परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या ईव्हीएम मध्ये एवढी काय जादू असेल की कोणत्याही निवडणुका झाल्या की ईव्हीएम विषयावरून गोंधळ उडतो. नुकत्याच 5 राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणा तसेच मिझोराम या राज्यांचा समावेश होता. यातील 3 राज्यात भाजपाने सत्ता मिळवली तर एका ठिकाणी काँग्रेसला मिळवता आली. तर मिझोराम मध्ये झोरम पीपल्स मुव्हमेंट हा स्थानिक पक्ष जिंकला. यामधील मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील भाजपच्या आश्चर्यकारक विजयामुळे सामान्य जनतेसह विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. पण यावेळी सर्वांनी हा प्रश्न अधिक गांभीर्याने घेण्यामागे कारण काय असेल? विशेष म्हणजे मध्य प्रदेशच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी ईव्हीएम गोंधळाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या असून सुमारे 15,000 तक्रारीपैकी आयोगाकडून एकाही तक्रारीला उत्तर दिले जात नसल्याचा दावा केला जात आहे. सध्या याबाबत सुप्रीम कोर्टातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने ईव्हीएम अधिकृत ठिकाणाऐवजी इतरत्र आढळून येणे, काही उमेदवारांना त्यांचे स्वतःचे सुद्धा मत न मिळणे, ईव्हीएम मशीन्स कोणाच्या समोर चार्ज करण्यात आल्या, तसेच अनेक ईव्हीएम मतदानावेळी नादुरुस्त होत्या, त्याची मतगणना कशी करण्यात आली आणि व्हीव्हीपॅटची पावती मतदाराला केवळ 3 सेकंदापर्यंतच डिस्प्लेवर दिसते, 7 सेकंदापर्यंत का दिसत नाही, अशा अनेक मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आल्याची माहिती संबंधित याचिकाकर्त्यांनी माध्यमाकडे दिली आहे. याशिवाय सुमारे 20 लाख ईव्हीएम मशीन्स गायब असून त्याबाबत सुद्धा माहिती मिळत नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. मग प्रश्न असा पडतो की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणुकीत पारदर्शीपणा ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाचे असताना याबाबत सामान्य माणसासह विरोधी पक्षाला ईव्हीएमच्या बाबतीत स्पष्टीकरण देऊन आयोगाकडून त्यांच्या शंका दूर का केल्या जात नाहीत? सरकार सुद्धा या प्रश्नावर अग्रेसर राहून शंका दूर करण्याऐवजी गप्प का आहे, असा प्रश्न विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. 19 डिसेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीच्या 28 राजकीय पक्षाची बैठक झाली. त्यात काही ठराव पास करण्यात आले. त्यापैकी ईव्हीएम बाबतही एक ठराव होता, पण त्यात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकाच्या माध्यमातून मतदान घेण्याचा उल्लेख मात्र नाही. कारण 2-3 महिन्यातच लोकसभा निवडणुका लागणार असताना ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकाद्वारे मतदान घेण्यावर विचार काही होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले असावे कदाचित. म्हणून त्यांनी ईव्हीएमला जोडल्या गेलेल्या व्हीव्हीपॅट मशीन मधून प्रिंट होऊन निघणाऱ्या प्रत्येक पावत्या मतपेट्यामध्ये जमा करून कोणत्याही ईव्हीएम मशीनची सत्यता तपासण्यासाठी किमान 10 मतपेट्यांची गणना ईव्हीएम सोबत करण्याची मागणी केली असून यामुळे लोकांच्या शंका दूर होतील असा दावा करण्यात येत आहे. मतपत्रिकाद्वारेच मतदान घेण्याचा आग्रह मात्र निवडणुकांच्या तोंडावर निश्चितच अवास्तव वाटला असता. मग इंडिया आघाडीने आता केलेली ही मागणी निश्चितच अवास्तव नाही. एका सामान्य माणसाला सुद्धा लक्षात येण्यासारखी ही बाब आहे. कारण आपण केलेले मतदान ठराविक उमेदवारालाच गेले की नाही हे ईव्हीएम मशीनचे कोडिंग तंत्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. पण व्हीव्हीपॅट मधून निघणाऱ्या मतपत्रिकाच्या प्रिंट मोजून सर्वांच्या शंका दूर करण्यासाठी इतर कोणत्याही तंत्राची गरज पडणार नाही. मग इंडिया आघाडीची साधी आणि सोपी मागणी तरी निवडणूक आयोग गांभीर्याने घेईल की आताही मागच्या सारखेच दुर्लक्ष करेल, हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.